सुरू करूया व्हिडिओला. पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल आणि मग आपण हळूहळू अल्टीपल्टी करून प्रश्न विचारूया. आणि साधं आहे, काही असं स्क्रिप्ट नाही आहे, काही नाही आहे, तुम्ही सगळं पाहिलं आहे. काय नाव आहे, किती वय आहे आणि काय त्रास आहे? माझं नाव सीमा बापूसाहेब सनसे आणि माझं वय आता 35 आहे. मला त्रास म्हणजे दातांचा पूर्ण माझे दात आपोआपच म्हणजे थोडे 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 करून पूर्ण पडायला लागले. तर मला त्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर मी माझ्या मिस्टरांनी सहज यूट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला होता तुमचा, तर तो व्हिडिओ पाहूनच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आज. मला ताई हे विचारायचं आहे, वय तुमचं फक्त 35 आहे. हो. तुमच्या घरी म्हणजे आई वडिलांना किंवा मामांना असं कधी काही त्रास होता दातांचा? माझ्या माहेरी पण हा कोणालाच त्रास नाहीये आणि माझ्या सासरी पण हा कोणालाच त्रास नाहीये. तुम्ही जिथे राहता तिथे पाण्याचा काही प्रॉब्लेम आहे? नाही, काहीच नाही प्रॉब्लेम. माझं कॉर्पोरेशनचंच पाणी व्यवस्थित. मग मला हा प्रश्न आहे किंवा तुम्हालाही असेलच की 35व्या वर्षी तुमची एवढे दातांची अवस्था का झाली? नाही, ते सांगू शकत नाही, कारण काही वडील म्हणजे सांगतायत की जे आपले लहानपणी जे दुधाचे दात म्हणतात पडलेले असतात, तर ते माझे ते पडलेच नाहीयेत असे सांगतायत माझे. असे सांगतायत? हो. ते नवीन दात म्हणजे आपण पडून परत जे येतात ना ते दात आलेलेच नाही सांगतात. अच्छा, पण एक्सरे तसं नाहीये. एक्सरे तसं आहे की तुमचे हे सगळे पक्के दात होते. मग त्यानंतर ना माझं कधीच काय म्हणजे असं मला बाकीचा कुठलाच त्रास नव्हता. किती वर्षापासून त्रास आहेत ताई हा? 4 वर्ष झाले. म्हणजे 4 वर्षापासून हळूहळू दात हे तुमचे झिजत गेले, पळत गेले. कीड वगैरे नव्हती लागली? कीड काहीच नव्हती. कीड मेडिकली थोडंसं वेगळं टर्म आहे, पण आपण त्या डॉक्टर्स बोलतील. दादा, तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा हे पाहत होता की असं काहीतरी होत आहे, मग तुम्ही डेंटिस्टकडे किंवा दुसऱ्या डॉक्टरकडे नव्हता गेला का, की काय होत आहे, काय याच्यावर इलाज वगैरे? सिंगड हॉस्पिटलला गेलो होतो. म्हणजे दाताचं ट्रीटमेंटच करायला गेलो होतो. पण तिथं रक्त कमी असल्यामुळे म्हणजे माझे घाबरून माझा बीपी वगैरे लो होतो, त्याच्यामुळे मग तिथं माझी ट्रीटमेंट थांबली होती. ओके. ते थांबलं, मग त्याच्यानंतर काही कुठं पाहिलंच नाही. आता ते जास्त प्रमाणात झाल्यानंतर मी युट्यूबला तुमचं पाहिला, हिशोबाने आम्ही इथे पोहोचलो. मला ताई हे विचारायचं आहे, तुम्ही जेवणची पॅटर्न किंवा जेवणाचा प्रकार तुमचा कमी झालाय? नाही, जेवण व्यवस्थित चालू? दाढ आहे? मागच्या साईडने दाढ आहेत ना, त्याच्यामुळे मला खाता येते. पूर्ण खाता येते, फक्त थंड गार गरम म्हणजे ते नाही खाता. त्याचे आवरण हळूहळू निघत चालले. हो, त्याच्यामुळे ते जेवढं सहन होईल मला मी तेवढंच हे करते, पण मला पूर्ण प्रकारचं खाता येतं. हो, पूर्ण. मग आता जो दिसण्याचा जो प्रकार आहे की आपण दिसायला थोडंसं, आपण आता थोडंसं ऑकवर्ड झालो, आपल्याला थोडंसं न्यूनगंड आल्यासारखं वाटतो, आपण जात नाही, त्याचा काय अनुभव आहे? कोणी म्हटलंय तुम्हाला असं? नाही, तसं शक्यतो मी ज्यांना माझे रिलेटिव्ह किंवा ज्यांना माहिती आहे ना असं झालंय, मी त्यांच्या समोर बोलते. मी बाकी कुठे जात पण नाही आणि कोणासमोर बोलत पण नाही. याचा काही परिणाम तुमच्या जीवनावर पडलाय? नाही, मी म्हणजे वैयक्तिक तरी काही परिणाम करून घेतलेला नाहीये, काहीच नाहीये. कुठे जायचं म्हटलं की लग्नात वगैरे फोटो वगैरे काढण्याचा प्रॉब्लेम आहे? हो, तेवढं स्माइल करताना. म्हणजे प्रोग्राम मध्ये जायचं म्हटलं तर थोडं प्रॉब्लेम. प्रोग्राम मध्ये जायचं म्हटलं की म्हणजे थोडंफार हेच होतं, अक्वर्डनेस. राईट. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही इकडे आलात, डॉक्टरांना भेटला, तो अनुभव काय होता ताई तुमचा? नाही, आम्ही आधी दुसऱ्या 2-3 डॉक्टरांना भेटलो होतो, पण त्यांच्यापेक्षा ह्या डॉक्टरांचा आम्हाला अनुभव छान आलाय. पहिल्याच भेटीत आम्हाला अनुभव छान वाटला, म्हणून आम्ही त्याच दिवशी डिसिजन घेतला होता की ट्रीटमेंट करायची तर तुमच्याकडे करायची म्हणून. आम्ही त्याच दिवशी सरांना लगेच सांगितलं होतं कन्फर्म मध्ये आम्हाला ट्रीटमेंट करायची. तुमची आता काय अपेक्षा असेल? सर्जरीची काय अपेक्षा असेल? दातांची काय अपेक्षा असेल? की दात कसे मिळाले पाहिजे? काय सुरू आहे मनात? नाही, माझे जे पूर्ण जे व्यवस्थित होते, मी त्या दिवशी सरांना फोटो दाखवला होता, तर सर सुद्धा म्हटले होते की म्हणजे एवढी भारी स्माईल होती वगैरे नाही का दात. तर मग सरांनी मला गॅरंटी दिली की तुमचे जसे पहिले दात आहेत आम्ही तुम्हाला तसेच करून देऊ. मी सरांना फोटो वगैरे पण दाखवले होते माझ्या आधीचे. दादा, तुमची काय अपेक्षा आहे की बायको कशी दिसायला पहिल्यासारखं सुंदर, पहिल्यासारखी स्माईल दिसायला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. नमस्कार तुम्हाला दोघांनाही. नमस्कार. ताई, सरळ प्रश्न, काहीच टाइमपास नाही करणार. पहिला प्रश्न तुम्हालाच विचारेल. ओके. सर्जरी झाली, दात बसलेत, हो, 10 दिवस झाले. हो, आज 10 दिवस झाले. खरंच खूप छान वाटतंय, पहिल्यापेक्षा खूपच छान वाटतंय.
आणि म्हणजे खूप म्हणजे असं बाहेर जाण्याचं किंवा कुठे पाहुण्यांकडे जाण्याचं आता मला काहीच टेन्शन येत नाही आहे किंवा मी इथून पुढे बिनधास्तपणे जाऊ शकते असं मला वाटते. स्माइल करताना बोलण्याचा जेवण करण्याचा या 10 दिवसांचा काय अनुभव होता? नाही, सुरुवातीच्या परेडमध्ये 2-3 दिवस नॉर्मली ते दुखत होतं, त्यामुळे मला खात होते मी, पण जास्त प्रमाणात नाही. आता ते नॉर्मल एवढं हे केल्यामुळे ते दुखतच होतं, पण आता तरी माझं 3-4 दिवस झालं काहीच दुखत नाहीये, काही नाहीये. 2 टाइम मी व्यवस्थित जेवते, नाश्ता वगैरे फुल व्यवस्थित करते मी, काहीच दुखत नाहीये, काही नाही. मी गोळी पण घेत नाहीये. मला 10 दिवसाच्या गोळ्या दिलत्या, मी 5च दिवस गोळ्या घेतल्या, 6व्या दिवशी गोळ्या पण नाही घेतल्या मी. म्हणजे 5 दिवसच माझं थोडंफार ते पेन होतं, त्यानंतर पेन पण नाही, काहीच नाहीये, एकदम व्यवस्थित आहे. दादा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण की आपल्या लाईफ पार्टनरला काही त्रास होतोय आणि त्या त्रासातून त्या मुक्त झाल्या. हो. जेव्हा हा अनुभव ॲज अ नवरा म्हणून येतो, जसं मी पण एक हजबंड आहे, मला वाईफ आहे, तर तुम्हाला आपलं जे कर्तव्य आहे तुम्ही ते पार केल्यानंतर आज 10 दिवसानंतर तुम्ही परत क्लिनिकला येत आहे, काय आहे ओव्हरऑल अनुभव, काय वाटतं पाहून? खूप छान वाटलं दात बसवलं आणि कळून पण येत नाही ते की डुप्लिकेट दात आहेत. हा मेन म्हणजे ते व्यवस्थित झालंय की बाबा आणि पटकन पहिली जी किंवा smile होती कळणारच तिची, नाही. त्या पद्धतीचीच परत स्माईल परत चालू आम्ही झाली. देण्याचा प्रयत्न पण केला. हो. हो, सेम मी सरांना जो पहिल्या भेटीत जो फोटो दाखवला पहिले ते होता ना, आमच्या लग्नातले फोटो होते, ते सरांना दाखवले होते, तिची स्माईल त्याच पद्धतीचे बसून दिलेले आहे मला. सेम तसेच केलेले, एकदम छान वाटलं. जसे फोटोत होते तसेच सेम मला करून दिलेले आहेत जुने फोटो. फोटो काढून पाहिलेत का? हो. हो काढून हो पाहिलेत. हो, मी किंवा पहिले तसेच दिसतंय. हो, माझे Same. जे आधीचे फोटो होते ना, स्माइल केलेले किंवा काय नाही का, मग मी ते फोटो सरांना दाखवले होते काम करायच्या आधी की मला माझे दात असे होते नाही का, तर सरांना पण विश्वास बसत नव्हता की एवढे दात खराब झालेत किंवा असे होते पहिले नाही का. मग सरांनी केल्यावरती म्हणजे ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस मला पण खरंच वाटलं की बाबा खरंच सरांनी 100% काम केलेलं आहे माझं व्यवस्थित, खूप छान काम. तुझं नाव काय आहे? शिवराज. शिवराज. तर शिवराज तुला किती देस तू बाळा? 5वीत. 5वी देस. आई चे तू दात पाहिलेस, तू स्माइल करताना पाहिलं, तुला आई नवीन वाटली की जुनी? नवीन. नवीन. तर मला सर्जरीचा काय अनुभव होता? सर्जरी जेव्हा स्क्रू बसवले, कारण की मी तुम्हाला पाहिलं की बाकीच्या पेशंटपेक्षा तुम्हाला थोडा त्रास जास्त झाला. तर मला खूपच त्रास झाला होता. माझ्या मते माझ्यात विकनेस पण आहे, मला असं वाटतं की त्यामुळं मला तो त्रास झाला असेल कदाचित. म्हणजे माझ्यात जेवढी इम्युनिटी पॉवर कमी पडली असेल माझी, त्यामुळे मला असं वाटतं की मला तो त्रास झाला असेल. पण तो 5 दिवसानंतर हळूहळू कव्हर झाला माझा. आता 99% तरी माझा पेन जे आहे ते पूर्ण बरं झालेलं आहे. तर तुम्ही मला म्हणजे सर्जरी दरम्यान तुम्ही काळजीपोटी मला विचारत होता की का त्रास होतो, आणि मी तुम्हाला हो. गमतीनेच म्हणत होतो काय नाही काय होत नाही. हो. मी असं यांना हिंमत देत होतो की नाही तुम्ही काही काळजी नका करू, पाहून घेऊ आपण, काय नाही. घाबरल्यागत झालं होतं पण तुम्हाला मी पाहत होतो स्टार्टिंग. जेव्हा हो. तुम्हाला जेव्हा पाहत होतो हम्म. तुमचं मन खालीवर हो. होतं. काय अनुभव होता, कसं तुम्ही त्याच्यातून निघाला बाहेर? तर तिचा त्रास पाहून मला असं वाटलं की जास्तच सर्जरी काहीतरी. सर्जरी केली? हो, की घरी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेलो ना, तर त्या दिवशी सुद्धा ते म्हटले की आपण उगाच सर्जरी केली. म्हणजे मला दुसऱ्या दिवशी जास्त हो. त्रास झाला होता. युट्यूबचा व्हिडिओ पाहून तुम्ही आला होता. हो. हो युट्यूबचा व्हिडिओ पाहिला, डॉक्टरांना भेटले, एक्सरे केला, हो. सर्जरी केली. ओव्हरऑल डॉक्टरांचा क्लिनिकचा काय अनुभव आहे? स्टाफ एकदम मस्त आहे. हो, एक नंबर. मी जेवढे आधी 2-4 ठिकाणी म्हणजे मी हे करायला म्हणजे करायची ट्रीटमेंट म्हणून आपण नाही का जातो की बाबा इथे डॉक्टर आहे, तिथे कोणी सजेस्ट केले होते. तर मी इथे यायच्या आधीच 2 दिवस आधी एका डॉक्टरांकडे गेले होते. तर त्या डॉक्टरांनी मला म्हणजे प्राइस पण जास्त सांगितली तर होतीच, पण त्यातून पण त्यांनी परत हे सांगितलं की 99% तुमचं काम होऊ शकत नाहीये. मला असं सुद्धा सांगितलं होतं. तर माझं एक मानसिक खच्चीकरणच त्याच वेळेस झालं होतं. पण 2 दिवसानंतर त्या दिवशी मी ह्यांना कॉल, हे गाडीवरती ह्याच भागात असतात ओला उबेरवरती, तर ह्यांनी सहज बसल्या युट्यूबवरती सर्च केलं होतं की डेंटल ट्रीटमेंट इथे कुठे आहे का काय नाही का. तर त्यांना सहज तुमचा एक व्हिडिओ आला होता आणि मग ह्यांनी मला तो शेअर केला होता. तर मला म्हटलं मी तुला एक व्हिडिओ केलाय, एक वयस्करच आजोबांचा होता, मला वाटते 50च्या पुढचाच आजोबांचा होता तो. तर मला म्हटले
ते व्हिडिओ तू पूर्ण ऐक. मग मी तुमचं फॉलो केलं, मी पूर्ण दिवसभर त्यात व्हिडिओ वगैरे पाहिल्या आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तिथनं घेतला. मी तुम्हाला कॉल केला, म्हटलं मी कामात म्हणजे मी जॉबला जाते, तर मी तिथनं तुम्हाला कॉल केला होता, तुम्ही पण मला कॉल केला होता की तुम्ही उद्या येऊ शकता का. मग मी कामावरतून सुट्टी घेतल्यावर दुसऱ्या दिवशी आले, तर मला सरांशी तुमच्याशी बोलून खरंच खूप असं वाटलं की मला डॉक्टर येत आहे असं वाटलंच नव्हतं. मला असं वाटलं होतं की आपलेच कोणतरी फ्रेंड आपल्याशी बोलतायत, समजून सांगतायत किंवा एक विश्वास देतायत की बाबा नाही तुमचं काम आम्ही 100% करू शकतो किंवा होईल काम, नाही का. म्हणजे हा एक विश्वास दिला होता. आणि ज्यावेळेस सर्जरी केली किंवा त्यानंतरनं जे काही मी 2, 3, 4, 5 दिवस येत होते, त्यावेळेस ज्या स्टाफने माझी काळजी घेतली ती खरंच खूप छान घेतली आहे. मी सगळ्यांचे खरंच खूप आभार मानते, सरांचे पण आणि तुमच्या पूर्ण टीमचे पण, स्टाफचे पण. तुमचे म्हणजे प्रत्येकाचं चेहऱ्यावरती आले की एक जी स्माईल असते त्यातूनच पेशंटचे मी म्हणते 30-40% तरी दुखणं कमी होते. जे स्टाफचे तुमचं झालं होतं हो ते संपलेलं आहे. आणि आता कॉन्फिडन्स परत आलाय. हो.